1990च्या दशकापर्यंत संपूर्ण वैद्यकीय जगाचा एक अतिशय ठाम समज होता. म्हणजे एकदा का तुमच्या हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्या की सगळं संपलं. हो ना, म्हणजे तो आजार कायमचाच आहे असं मानलं जायचं. अगदी बरोबर. त्या धमन्या पुन्हा कधीही उघडू शकत नाहीत असा समज होता. रुग्णांना सांगितलं जायचं की आता 2च पर्याय उरलेत. एकतर छाती फाडून मोठी बायपास सर्जरी करा किंवा मग आयुष्यभर कोलेस्ट्रॉलची औषधं खात राहा. खरं तर तिसरा कोणताही पर्याय अस्तित्वातच नव्हता त्या काळी. पण जर मी असं म्हटलं की ब्लॉक झालेल्या ह्या धमन्या कोणत्याही मोठ्या सर्जरीशिवाय पुन्हा मोकळ्या होऊ शकतात आणि तेही केवळ जीवनशैलीत बदल करून. बापरे, ऐकायला खूपच क्रांतिकारी वाटते हे. हो, आणि म्हणूनच आज आपण एका अशा संशोधनाची सखोल चर्चा करणार आहोत ज्याने मेडिकल सायन्सला मुळापासून हादरवून सोडलं. या अतिशय महत्वाच्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर डीन ऑर्निशस प्रोग्रॅम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिझीज. आणि या पुस्तकाचं महत्त्व केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की एखादा आजार अपरिवर्तनीय आहे, तेव्हा ती रुग्णासाठी एक प्रकारची काळीकुट्ट पाटी असते. हो, एक प्रकारची निराशाच असते ती. अगदी. पण डॉक्टर ऑर्निश यांनी पुराव्यानिशी हे सिद्ध केलं की गंभीर हृदयविकार केवळ थांबवता येत नाही, तर तो रिव्हर्स करता येतो, म्हणजे चक्क उलटवता येतो. कोणत्याही महागड्या आणि वेदनादायी शस्त्रक्रियेशिवाय हृदयाला पूर्वस्थितीत आणण्याचा हा एक भक्कम वैज्ञानिक पुरावा आहे. म्हणजे हे असं झालं की आत्तापर्यंत केली जाणारी बायपास सर्जरी एखाद्या गळक्या पाईपला बाहेरून फक्त चिकटपट्टी लावण्यासारखं होतं. हो, बरोबर उपमा दिलीत. म्हणजे पाईप आतून गंजलेलाच राहायचा आणि मूळ समस्या तशीच राहायची. पण डॉक्टर ऑर्निश यांचा दृष्टिकोन म्हणजे पाण्याचा मूळ दाब कमी करून पाईप आतून स्वच्छ करून तो मुळापासून दुरुस्त करण्यासारखा आहे. आणि ह्या मुळापासून दुरुस्तीचा फायदा फक्त शरीरालाच नाही, तर अर्थव्यवस्थेलाही होतो. म्हणजे पुस्तकातील आकडेवारीनुसार एका रुग्णांची बायपास शस्त्रक्रिया टळल्यामुळे सुमारे $50,500ची बचत होते. अरे बापरे, $50,000 एका रुग्णामागे. होय. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आजच्या काळात हा आकडा किती प्रचंड असेल. आपण फक्त वेदना टाळत नाही आहोत, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा एक मोठा आर्थिक भार हलका करत आहोत. म्हणूनच आज आपण या पुस्तकातल्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांचा अध्यायनिहाय आढावा घेणार आहोत. नक्कीच. या सगळ्याची सुरुवात डॉक्टर ऑर्निश यांच्या पहिल्या अध्यायातील एका साध्या पण बोचऱ्या प्रश्नापासून होते. तुम्ही काहीतरी अधिक पारंपरिक का करत नाही? हा प्रश्न त्यांना पडला होता जेव्हा ते विद्यार्थी होते. बरोबर. जेव्हा ते वैद्यकीय विद्यार्थी होते आणि प्रख्यात सर्जन डॉक्टर मायकेल गिबेकी यांच्यासोबत बायपास शस्त्रक्रिया पाहत असत, तेव्हा त्यांच्या मनात हा विचार आला. त्यांनी पाहिलं की अत्यंत कौशल्याने सर्जरी करून रुग्णांच्या धमन्यांना बायपास केलं जातंय. पण काही महिन्यांनी तेच रुग्ण पुन्हा त्याच स्थितीत परत येत होते ना. हो, तेच तर. कारण ती प्रगत शस्त्रक्रिया समस्येच्या मूळ कारणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. चुकीचे खाणे, ताणतणाव, धूम्रपान या सवयी तशाच राहत होत्या. आणि यातूनच डॉक्टर ऑर्निश यांनी लाईफस्टाईल हार्ट ट्रायल या ऐतिहासिक संशोधनाची सुरुवात केली. त्यांनी नुसतीच थिअरी मांडली नाही, तर ती सिद्ध करण्यासाठी त्या काळातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान वापरलं. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष पुरावे गोळा केले. अगदी. पीईटी स्कॅन्स आणि क्वांटिटेटिव्ह अँजिओग्राम्स ह्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी हृदयाच्या आतले प्रत्यक्ष बदल मोजले. इथे मला थोडं थांबून विचारावंसं वाटतं, हे क्वांटिटेटिव्ह अँजिओग्रामचा वापर नेमकं काय सिद्ध करत होता? कारण नुसतं मला बरं वाटतंय हे सांगणं वेगळं आणि वैज्ञानिक पुरावा असणं वेगळं. अचूक मुद्दा आहे. या अँजिओग्राम्सच्या मदतीने डॉक्टरांना प्रत्यक्ष पाहता आलं की आधी अरुंद असलेल्या धमन्या वर्षभरानंतर शारीरिकदृष्ट्या किती मिलीमीटरने रुंद झाल्या आहेत. हा बदल केवळ लक्षणांपुरता नव्हता, तर तो रचनात्मक होता. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष ब्लॉक कमी झाला होता. हो. त्यांनी रुग्णांचे 2 गट केले. एका गटाला सर्वंकष जीवनशैली बदलांचा कार्यक्रम दिला आणि दुसऱ्या गटाला पारंपरिक वैद्यकीय सल्ले दिले. पण इथे एक साहजिक शंका येते. अनेकदा डॉक्टर सांगतात की फॅट कमी खा किंवा 30% फॅट असलेला आहार घ्या. मग केवळ तो 30% फॅट असलेला सामान्य कमी चरबीचा आहार पुरेसा का नसतो? त्यासाठी एवढे मोठे बदल करण्याची काय गरज आहे? हाच तर या संशोधनातला सर्वात मोठा धक्का होता. ज्या कंट्रोल ग्रुपच्या रुग्णांना त्यांच्या डॉक्टरांनी 30% फॅट असलेला पारंपरिक आहार घेण्यास सांगितला होता, त्यांचा हृदयविकार प्रत्यक्षात अधिक बळावला.
बापरे, म्हणजे आहार बदलूनही आजार वाढला? हो, कारण 30% फॅट म्हणजे शरीरासाठी अजूनही खूप जास्त चरबी असते, जी धमन्यांमध्ये साचण्याची प्रक्रिया चालूच ठेवते. या उलट डॉक्टर ऑर्निश यांचा सर्वंकष कार्यक्रम काटेकोरपणे पाळणाऱ्या 82% रुग्णांच्या ब्लॉक झालेल्या धमन्या पुन्हा उघडल्या. 82%! हा तर खूप मोठा आकडा आहे. आणि यातली काही उदाहरणे तर थक्क करणारी आहेत. विक्टर कार्पेंको यांचं उदाहरण घेऊया. हो, त्यांची केस खूपच गंभीर होती. वयाच्या 74व्या वर्षी त्यांची अवस्था अशी होती की साधा रस्ता ओलांडतानाही त्यांच्या छातीत प्रचंड दुखायचं. पण ह्या कार्यक्रमानंतर ते स्टेअर मास्टरवर दररोज चक्क 130 मजले चढू लागले. 130 मजले, आणि तेही कोणत्याही वेदनेशिवाय. हो ना. आणि दुसरं उदाहरण बॉब फिनेल यांचं, ज्यांच्या मुख्य 3 धमन्यांपैकी 2 पूर्णपणे 100% आणि एक 79% ब्लॉक होती. तरीही त्यांनी सर्वाधिक प्रगती दाखवली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की वय किंवा आजाराची तीव्रता हा खरा अडथळा नसून तुम्ही जीवनशैलीत किती प्रामाणिकपणे बदल करता हे सर्वात महत्वाचं आहे. नक्कीच. पण केवळ शारीरिक स्तरावरील बदलांनी हे यश मिळालेलं नाहीये. मानवी शरीर हे फक्त कॅलरीजचं किंवा फॅटचं गणित नाहीये. अगदी बरोबर. डॉक्टर ऑर्निश यांच्या संशोधनात एक असा धागा सापडला जो थेट आपल्या भावनांशी जोडलेला आहे. आणि म्हणूनच पुस्तकातील 7व्या अध्यायात आपल्या भावना आणि आंतरिक शांतीसाठी हृदय उघडणे यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. जेव्हा ते ओपन हार्ट म्हणतात तेव्हा तो अर्थ छाती फाडून केलेली सर्जरी नसून भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर हृदय उघडण्याबद्दल. अगदी खरंय. पण हे प्रत्यक्ष शरीरात कसं काम करतं? म्हणजे केवळ कामाचा ताण हृदयविकार निर्माण करत नाही, तर खरा धोका असतो तो एकाकीपणाच्या भावनेचा आणि आपल्या भावना वर्षानुवर्ष दाबून ठेवल्याचा. होय. पण फक्त एकाकी वाटल्याने धमन्या कशा काय ब्लॉक होऊ शकतात? खूप छान प्रश्न आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तीव्र एकाकीपण जाणवतं किंवा ती भावना दाबून ठेवते, तेव्हा शरीर सतत एका फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये राहतं. म्हणजे शरीर सतत धोक्याची घंटा वाजवत असतं. अच्छा, म्हणजे शरीराला वाटतं की आपण संकटात आहोत. अगदी. यामुळे शरीरात कॉर्टिझॉल आणि एड्रिनालिन यांसारख्या ताण वाढवणाऱ्या हॉर्मोन्सची पातळी सतत वाढलेली असते. हे हॉर्मोन्स रक्तवाहिन्यांना आकुंचन पावण्यास भाग पाडतात, ज्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. अरे रे. जर हे वर्षानुवर्ष सुरू राहिलं तर धमन्यांच्या आतील भिंतींना इजा पोचते आणि तिथे कोलेस्ट्रॉल साचण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. म्हणजे हे सगळं थेट आपल्या पेशींच्या आणि हॉर्मोन्सच्या पातळीवर घडत असतं. तर म्हणूनच या कार्यक्रमात दिवसातून किमान 1 तास ताणतणाव मुक्तीसाठी देणे सक्तीचे केले आहे. हो, तो 1 तास स्वतःसाठी देणं खूप महत्वाचं आहे. यात स्ट्रेचिंग, रिलॅक्सेशन, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि ध्यान यांचा समावेश आहे. आपण सतत काहीतरी करण्याच्या मागे धावत असतो, पण पुस्तकात स्वामी सच्चिदानंद यांच्या एका संकल्पनेचा संदर्भ दिला आहे, ती म्हणजे अंडू करणे किंवा पूर्ववत करणे. हो, अंडू करणे म्हणजे शरीराला स्वतःहून बरे होण्यासाठी एक सुरक्षित जागा देणं. जेव्हा व्यक्ती ध्यानाला बसते आणि श्वास संथ होतो, तेव्हा पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम कार्यान्वित होते. आणि या सिस्टमचा फायदा काय होतो? ही सिस्टीम रक्तवाहिन्यांना पुन्हा विस्तारण्यास आणि हृदयाचे ठोके शांत करण्यास मदत करते. त्यामुळे शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी म्हणजेच हिलिंगसाठी वेळ मिळतो. आणि ही शांती केवळ डोळे मिटून बसल्याने मिळत नाही, तर ती खऱ्या संवादातूनही निर्माण होते. पुस्तकात सॅम नावाच्या एका रुग्णाचं उदाहरण आहे, जे खूप काही सांगून जातं. हो, सॅमची केस खूप वेगळी होती. सॅमने आहाराचे सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळले, व्यायामही केला. त्याची शारीरिक लक्षणे कमी झाली खरी, पण तो आपल्या भावना व्यक्त करायला तयार नव्हता. ग्रुप मीटिंग्समध्ये तो नेहमी शांत बसायचा. त्याने स्वतःभोवती एक भिंत बांधून घेतली होती. आणि हीच भावनिक भिंत तोडायला डॉक्टर ऑर्निश सांगतात. त्यांच्या मते पूर्णपणे बरे होण्यासाठी आणि जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी फक्त फॅट कमी करणे पुरेसे नाही. मग अजून काय गरजेचं आहे? तर भावना व्यक्त करणे आणि इतरांशी मनाने जोडले जाणे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने इतरांशी जोडले जातो, तेव्हा ताण निर्माण करणारे हॉर्मोन्स कमी होतात आणि ऑक्सिटोसिनसारखे हीलिंग हॉर्मोन्स वाढतात, जे हृदयासाठी एखाद्या औषधासारखं काम करतात. खरंय. आणि जेव्हा मन शांत होतं आणि भावना स्थिर होतात, तेव्हा आपण शरीरात काय टाकतो, म्हणजेच आपला आहार, याबद्दल आपण अधिक जागरूक होतो. अगदी. आणि इथेच पुस्तकातल्या 10व्या अध्यायाचा म्हणजेच रिव्हर्सल आणि प्रिव्हेन्शन आहार यांचा संदर्भ येतो. या आहाराचे 2 स्पष्ट प्रकार आहेत. हो.
ज्या व्यक्तींना आधीच हृदयविकार आहे आणि तो बरा करायचा आहे त्यांच्यासाठी रिव्हर्सल डाएट आहे आणि ज्यांना तो भविष्यात हो नये असे वाटते त्यांच्यासाठी प्रिव्हेन्शन डाएट आहे. बरोबर. आणि रिव्हर्सल डाएटचे नियम अतिशय काटेकोर आहेत. खरं सांगायचं तर ते नियम वाचून मला सुरुवातीला थोडा धक्काच बसला. म्हणजे एकूण कॅलरीजपैकी फक्त 10% फॅट. हो, फक्त 10%. शिवाय हा आहार पूर्णपणे शाकाहारी आहे. अंड्याचा पांढरा भाग आणि फॅट फ्री डेअरी सोडली तर सर्व प्राणीजन्य पदार्थ वर्ज्य. सर्वात कडक नियम म्हणजे तेलाचा वापर पूर्णपणे बंद. हे सगळे शक्य तरी आहे का? ऐकायला अवघड वाटते ते. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे यात कॅलरीज मोजण्याची गरज नाही. तुम्ही सतत थोडे थोडे खाऊ शकता, ज्याला ग्रीजिंग म्हणतात. हो, सुरुवातीला हे अशक्य वाटतं, पण यामागे एक भक्कम शास्त्रीय कारण आहे. इथे कॉम्प्लेक्स विरुद्ध सिम्पल कार्बोहायड्रेट्स हा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. साखर, अल्कोहोल, पांढरा मैदा हे सिम्पल कार्ब्स आहेत. आणि हे सिम्पल कार्ब्स शरीरात गेल्यावर नेमकं काय करतात? ते खाल्ल्यावर रक्तात अतिशय वेगाने शोषले जातात. यामुळे शरीरात इन्सुलिन या संप्रेरकाची पातळी अचानक वाढते. अच्छा. वाढलेले इन्सुलिन यकृताला किंवा लिव्हरला अधिक कोलेस्टेरॉल बनवण्याची थेट सूचना देतं. इतकंच नाही तर इन्सुलिन या अतिरिक्त कॅलरीजचं वेगाने चरबीत रूपांतर करतं आणि ती चरबी शरीरात साठवून ठेवतं. म्हणूनच केवळ तेल न खाणे पुरेसे नसते, तर सिम्पल कार्ब्स टाळणेही तितकेच महत्वाचे असते. बापरे, म्हणजे आपण तेल खाल्लं नाही तरी साखरेतून चरबी तयार होतेच? अगदी तसंच. याउलट जेव्हा आपण धान्य, भाज्या, फळे म्हणजेच कॉम्प्लेक्स कार्ब्स खातो तेव्हा ते हळूहळू पचतात. रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि इन्सुलिनचा स्फोट होत नाही. परिणामी लिव्हर अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बनवत नाही आणि शरीर चरबी साठवून ठेवत नाही. याचाच एक भक्कम पुरावा फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडीमध्ये मिळतो. हा वैद्यकीय इतिहासातील सर्वात मोठा आणि प्रदीर्घ अभ्यास मानला जातो. आणि त्याचे निष्कर्ष काय होते? या अभ्यासातील निष्कर्ष असा होता की ज्या व्यक्तींच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल सातत्याने 150च्या खाली असते त्यांना कधीही हृदयविकाराचा झटका आलेला नाही. कधीही नाही? कधीही नाही. आजकाल 200 कोलेस्ट्रॉलला नॉर्मल मानण्याची पद्धत आहे, पण प्रत्यक्षात 200 पातळी असलेल्यांनाही हार्ट अटॅक येतो. हा 150चा सुरक्षित आकडा गाठण्यासाठीच रिव्हर्सल डाएट इतकं कडक डिझाईन केलं आहे. समजलं. आहार हे शरीराचं इंधन आहे, पण हे इंधन योग्य प्रकारे जाळण्यासाठी आणि शरीराचं इंजिन सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी 2 गोष्टी आवश्यक आहेत: व्यसनमुक्ती आणि योग्य व्यायाम. हो. पुस्तकातल्या 11व्या आणि 12व्या अध्यायात यावर सविस्तर चर्चा केली आहे. पण मला एक प्रश्न पडतो. आधीच आहार इतका बदलला, ध्यानाची सवय लावली, त्यात धूम्रपानही एकदम सोडायचं. हे सर्व एकाच वेळी करणं एखाद्यासाठी खूपच ओव्हरवेल्मिंग किंवा कठीण नाही का? वरवर पाहता तसंच वाटेल की एकाच वेळी एवढे बदल केल्यास माणूस कोलमडून पडेल. पण डॉक्टर ऑर्निश यांच्या संशोधनात एक अत्यंत वेगळीच आणि आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. ठीक आहे. जेव्हा व्यक्ती सर्वंकष बदल करते तेव्हा ध्यान आणि ताणतणाव व्यवस्थापनामुळे धूम्रपान सोडणे अधिक सोपे होते. अच्छा, म्हणजे धूम्रपान ही मुळात तणाव हाताळण्याची एक चुकीची पद्धत असते, बरोबर? अगदी अचूक. लोक सिगारेट का ओढतात? कारण त्यांना तात्पुरती शांती हवी असते. हो ना. पण जेव्हा व्यक्तीला ध्यानातून आणि रिलॅक्सेशनमधून आतील शांततेचा खरा अनुभव मिळू लागतो तेव्हा ताण कमी करण्यासाठी निकोटीनवर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही. ती तीव्र ओढ आपोआप कमी होऊ लागते. म्हणूनच तुकड्या तुकड्यां बदल करण्यापेक्षा समग्र बदल करणे जास्त प्रभावी ठरते. आणि व्यायामाच्या बाबतीत एक मोठा गैरसमज आहे. आपण बऱ्याचदा फिटनेस आणि हेल्थ या 2 गोष्टींची गल्लत करतो. खूप लोक तसं करतात. फक्त वेगाने धावणं किंवा जिममध्ये जड वजनं उचलणं म्हणजे निरोगी असणं नव्हे. फिटनेस म्हणजे तुमची शारीरिक क्षमता, तुम्ही किती वेगाने पळू शकता किंवा किती वजन उचलू शकता. पण हेल्थ किंवा आरोग्य म्हणजे तुमचे अवयव, विशेषतः तुमचे हृदय किती उत्तम आणि सुरळीत काम करत आहे. अतिव्यायाम किती जीवघेणा ठरू शकतो याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. जिम फिक्शन याने रनिंगवर पुस्तकं लिहिली किंवा पीट माराविच सारखा प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू यांचा मृत्यू अतिव्यायामादरम्यानच झाला. हो, हे खूप दुर्दैवी होतं. ज्यांचा हृदयाच्या धमन्या आधीच ब्लॉक आहेत त्यांच्यासाठी अचानक केलेला अतिव्यायाम अत्यंत घातक ठरू शकतो. यामागचं शास्त्र समजून घेणं महत्वाचं आहे. व्यायामादरम्यान हृदयाला जास्त ऑक्सिजनची गरज असते. जर धमन्या आधीच ब्लॉक असतील आणि अचानक शरीराला अतिताण दिला तर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
अशा स्थितीत रक्ताच्या गुठळ्या किंवा क्लॉट्स होण्याची शक्यता खूप वाढते, ज्यामुळे थेट हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणूनच या कार्यक्रमात सुरक्षित व्यायामावर भर दिला आहे. दररोज केवळ 30 मिनिटे चालणे हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी व्यायाम मानला गेला आहे. हो, फक्त चालणे. सुरुवातीला वेळ वाढवायचा आहे, वेळ नाही. शरीराला ताण देण्यापेक्षा त्याला सवय होऊ देणे आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवणे हे यामागचं मुख्य उद्देश आहे. होय, आणि हा संपूर्ण कार्यक्रम पाहिला तर लक्षात येतं की हे फक्त आजार टाळण्यासाठी नाही, तर शरीराला त्याची नैसर्गिक बरे होण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी दिलेला एक वाव आहे. आज आपण ज्या संकल्पनांवर चर्चा केल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने विचारप्रवर्तक आहेत. या संपूर्ण सखोल चर्चेचा निष्कर्ष काढायचा म्हटला तर हे पुस्तक केवळ हृदयविकार कसा बरा करावा याची तांत्रिक माहिती देत नाही, अजिबात नाही. तर आयुष्य अधिक आनंदाने, शांततेने आणि अर्थपूर्णरित्या कसे जगावे याबद्दलचा हा एक समग्र दृष्टिकोन आहे. औषधे आणि शस्त्रक्रियांना पर्याय म्हणून जीवनशैलीतील हा बदल केवळ आयुष्य लांबत नाही, तर जीवनाचा दर्जाही सुधारतो. आजूबाजूला पाहिलं तर हृदयविकाराने त्रस्त असलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला दिसतात. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हे संशोधन आशेचा एक नवा किरण आहे. नक्कीच, आरोग्य व्यवस्थेवर आंधळेपणाने अवलंबून न राहता आपण स्वतःचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेऊ शकतो. हाच या दृष्टिकोनाचा सर्वात मोठा विजय आहे. आणि जाता जाता या सर्व चर्चेतून एक मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न नक्कीच उभा राहतो. कोणता प्रश्न? जर शारीरिक स्तरावरील हृदयविकार हा केवळ आपल्या भावनिक आणि आध्यात्मिक एकाकीपणाचा आरसा असेल, तर सध्या समाजात वेगाने पसरणारे इतर शारीरिक आजार जसे की वाढते ऑटोइम्यून आजार किंवा रक्तदाब हे देखील आपल्या शरीराने आंतरिक शांती आणि खऱ्या मानवी जोडणीसाठी मारलेली हाक तर नसेल? यावर नक्की विचार करा.